आदरणीय अतिथी संतोषजी कुर्ले यांचा शुभ सन्मान सोहळा या स्पर्धेच्या सदिच्छा भेटी निमित्तानं मंचावरती आपण संपन्न करत आहोत. श्रीमान सुभाषजी देसले आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. दादांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करत आहोत. रघुनाथजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करत आहोत. स्पीडअप अपेक्षित आहे. ओपनिंग पेअर दाखल झालेली आहे. टाइम काउंटडाऊन स्टार्ट केलं जाईल. ऑफिशियल स्कोरर सुशांत यांच्या माध्यमातून 11:19 स्थानिक वेळ. कुठल्या परिस्थितीत ॲट इन बिटवीन 1 मिनिट यू हॅव स्टार्ट द मॅच ऑफिशियली. संतोषदादा देसले आणि त्यांच्या समेत योगिताताई देसले, त्याचबरोबर ललिताताई देसले आणि तनुजाताई देसले या आपल्या महिला भगिनी उपस्थित झालेल्या आहेत. त्या सर्वांचा शुभ सन्मान सोहळा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करत आहोत. पहिला बॉल दमदार आगाज आणि पहिल्या बॉलवरती षटकारानं सुरुवात आम्ही देवपेकर देवपेची. पंढरीनाथजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. स्पीडअप अपेक्षित आहे. बरोबर 11:20 पहिला बॉल पडला. पहिल्या बॉलवरती संगणकानं सोडली छाप आणि षटकारानं आगाज आम्ही देवपेकर देवपेचा. 17ला जशी सुरुवात इन्व्हाइट करूयात तुषारजी शिंदे सरांना. थँक्यू. ओमकार गोडविंदे मॅनेजमेंट कमिटीशी इमिडिएटली संपर्क साधा. ओमकार गोडविंदे पुन्हा एकदा गोलंदाज स्लाइड ऑन झालेले आहेत. या विकेटवरती सातत्यानं अशा पद्धतीनं को इन्सिडेंट आजपर्यंत तिसऱ्या रजनीत आपण पाहिलेले आहेत. मात्र ॲज अ बॉलर तुम्हाला ते प्री कॉशन आणि त्यापूर्वीची सूचना आमच्या मॅनेजमेंट कमिटीनं जी डिक्लेअर केले तिला फॉलो करावं लागेल. आदरणीय राहुलजी कुर्ले आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. दादांचाही शुभ सन्मान सोहळा या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही संपन्न करत आहोत. श्रीमान भरतजी देसले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा आम्ही संपन्न करत आहोत. सहा धावा दाफलकावर. थोडा अनफिट झाला त्या ठिकाणी गोलंदाज सचिन. फ्रंटलाईन गोलंदाज रायझिंग स्टार रावगावचे. 6 ऑन बोर्ड. सुरुवात दमदार होती. संघनायक महेश सरडिंगे आणि त्याची सोबत दशरथ देतोय. दशरथनं पहिला मॅक्सिमम या मॅच मध्ये. स्टार्ट इज वेल देन ऑल इज वेल. ज्याची सुरुवात दमदार आहे. चला कॉमेंट्री बॉक्सच्या समोरील प्रेक्षक विनंती थोडं बाजूला व्हा. चला मॅच कंटिन्यू करा. जास्त डिले करू नका. ऑफिशियल इंजुरी सिरियस असेल तर गोलंदाजाला आपण पर्टिक्युलर पॉज देखील देऊ शकता. ही सूचना लक्षात घ्या. फायनल कन्फर्मेशन कॉल फ्रॉम आवर मॅनेजमेंट कमिटी. मॅच कंटिन्यू. सामना पुन्हा एकदा पूर्वरत सुरू होतोय. हार्ड लेंथ पूल करण्याचा प्रयत्न तो फसला. क्विक कॉल वाईड आलेला आहे. ऑनफिल्ड अंपायर कडून एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावर. महत्वपूर्ण डावाचं षटक पहिलं मार्ग असतं. लेफ्ट हँडर मीडियम पेसर गोलंदाजी करता सचिन. बॅकफुटवर आले. कट केला बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून. आउटफील्ड अत्यंत वेगवान. चेस फिल्डरसाठी भाग मिल्का भाग अशी परिस्थिती. सर ते शेवटी बॅकअप करण्यात आलेलं आहे. मिळतील त्या 2 धावा आणि या 2 धावेसोबत धावसंख्या पुढे मार्गस्थ झाली. ती 9 ऑन बोर्ड
9 धावा धावफलकावर. काट करण्याचा प्रयत्न बॅकफुटवर आले होते. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर खेळायचं होतं. चेंडूबाटचा संपर्क साधता आला नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. स्लो लेफ्ट आर्म मीडियम पेसर. टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडी हरकत करत असताना पाठीमागे एसटी रक्षकाच्या दिशेने मार्ग शोधतोय. किंबहुना डॉट बॉलची झालेली सांगता. धावसंख्या स्थिर. स्कोर सध्या आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावर. फुल टॉस, बोलस बॅक ड्राईव्ह. विशेप मध्ये दमदार फटका. मिड ऑफला बीट केलं. लॉंग ऑनला बॅकअप अवेलेबल झालेला आहे. सेकंडचा कॉल आणि तोपर्यंत दुसरी धाव सहजरित्या मिळताना दिसेल. या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत 1-1 नेल्सन फिगर मध्ये. 11 धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. ऑन साइडला टर्न केला. मिडविकेटला भेदून बॉल आता मागे. आउटफील्ड अत्यंत वेगवान. फिल्डर फंबल. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सेकंडचा कॉल आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. 2 धावा सहजरित्या मिळताना दिसतील. षटकाची सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 13 विदाउट एनी विकेट लॉस. फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम स्पेशली ओपनर दशरथ. हे आर स्कोरिंग vital contribution with the bat with the help of 1 massive hit, 6 deliveries and with strike rate of 212 runs. 6 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 12 धावेचं त्याचं योगदान या मॅचमध्ये. आज ओपनर फ्लाइंग स्टार्ट या मॅचमध्ये त्यानं करून दिलेलं आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. 11-20 ला बरोबर पहिला बॉल पडला. लक्ष सुद्धा. गोलंदाजीसाठी परेश दाखल होताना पाहायला मिळतात. सेकंड पॉवर प्ले P2 इज इन प्रोग्रेस बिंग बॉल बाय परेश. ब्लॅक स्क्रीन एन कडून आपण बघत आहोत निर्णायक 3 षटक टाकले जातील. यानंतर होणारा सामना फर्स्ट मॅच विनर अर्थातच किंग 11 वडाचीवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट अपगोईंग मॅच मधील ऑनगोईंग मॅच मधील विनर इन ऍक्शन असेल. सेकंड पॉवर प्ले. बॉलर तयार. बॉलिंग मार्क वरती परेश. स्पीडअप अपेक्षित आहे. वॉर्मअप साठी अधिकचा वेळ घेऊ नका परेश. साइडला टर्न करण्यात मिडविकेटला फिल्डर टीम मध्ये उपस्थित. व्हेरी गुड फील्ड मिळेल. सिंगल पेक्षा काही नसेल आणि या सिंगल धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे ती 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावर. चौदा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्ले मध्ये परत बॉलिंग मार्कवर. सफल झाले आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला सफल फटका. 1 बॉस ओव्हर दी लाईन. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेग सीमा पार. 4 चौकार. स्कोर कार्ड सध्या बहरले. धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावर. कमी गतीने टाकलेला बॉल पोझिशन मध्ये आले जरूर मात्र लाईन पिक करता आली नाही. स्लोवर नव्हता. फसवा चेंडू होता. धीमा चेंडू होता. हवं तसं कंट्रोल करता आला नाही. आज बॅटर तुमच्याकडे ते टेम्परामेंट हवं. ते स्किल हवं. कुठल्या क्षणाला गोलंदाज कुठलं व्हेरिएशन करतो ती लाईन रीड करण्याची टॅक्टिक्स हवी. त्याचा अभाव पाहायला मिळाला. स्विचिड रिव्हर्स अटेम्प्ट. पुन्हा एकदा हवं तसं टायमिंग नाही. थर्ड मॅनला बॅकअप साठी फिल्डर उपस्थित. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल कव्हर केला जाईल. मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावर. स्टील 2 टू गो. इंडिव्हिज्युअल 9 बॉलमध्ये 17 धाव्याचं कॉन्ट्रीब्युशन. सलामीवीर दशरथ अर्थातच बंटीचा आणि त्याची सोबत देतोय संघनायक संघ कर्णधार महेश सरनिंगे.
19 धावा धावफलकावर. जास्त वेळ घेता लक्ष सुद्धा रायझिंग स्टार रावगाव. शार्प 11:20 ला पहिला बॉल पडला. टाइम काउंटडाऊन स्टार्ट आहे. फटका दमदार आहे. कॅप्टननं सोडली आपली छाप आणि बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय. बिग हिट सिक्सर. या षटकाराच्या सर्ण धावसंख्या आपण बघत आहोत 25 ऑन बॉल. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटातली ताकद झोकली. षटकारानं धावफलक सध्या फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावा. स्टील 1 to गो. फ्लाइंग स्टार्ट ॲज ओपनर या मॅच मध्ये सध्या करत असताना दोन्ही सलामीवीर. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तो फसलेला आहे. बॉल सडनली राईज झालाय. एक्स्ट्रा बाउन्स या बॉलवरती पाहायला मिळाला. एंड ऑफ सेकंड डॉट बॉल. दुसऱ्या षटकाची सांगता झाली. निधव चेंडूनं धावसंख्या 12.50 धाव्याच्या धावगतीनं करंट रन रेट या मॅच मध्ये आपण बघत आहोत तो आम्ही देवपेकर देवपेचा. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. थर्ड ओव्हर सध्या स्टार्ट होईल. तिसरं षटक सुरू होईल. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. फिल्डिंग करणारा संघ अर्थातच रायझिंग स्टार रावगाव. श्रीमान अरुणजी कुर्ले उद्योजक मसा यांची उपस्थिती आपल्याला क्रीडानगरीमध्ये लाभलेल्या विनंती. या पण मंचावरती स्वागत आहे. या ऐकूयात या पुढील 3 षटकांसाठी वॉइस ऑफ बदलापूर तुषारजी शिंदे. टिल देन ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. येस सर, थँक्यू सो मच दीप सर. सन्मान्य श्रीमान अरुणजी कुर्ले साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. पंढरीनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करतोय. दादा थोडासा गेन दे दादा. गेन अप कर गेन. हॅलो माईक चेक. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल वाईड बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल आणि पंचांनी गोलंदाजाला सूचना दिली आहे. एक गेंद आपको दोबारा डालनी पडेगी. वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 26 धावा. 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढचा बॉल फुल टॉस आहे. फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. एकच धाव मिळणार आणि एका धावेने आता दुसरी देखील मिळेल. 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. जय हनुमान मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ कानोड आयोजित स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषक 2025 भव्य नाईट ओहराम क्रिकेट स्पर्धा आणि आजची तिसरी रात्र या स्पर्धेची अप्रतिम हा बॉल आहे. आणखी एक डॉट बॉल आहे. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. सचिन आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती आणि आम्ही देवपे संघ सध्या फलंदाजी करतोय. 28 धावा. 28 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते. लेफ्ट आर्म गोलंदाज पुन्हा एकदा बॉलला वळवलंय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण होईल आणि एका धावेवरती दोन्ही बॅटर सॅटिस्फाईड आहेत. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. 29 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली आम्ही देवपे संघानं. रायझिंग स्टार रावगाव संघ सध्या विकेट शोधतोय. 29 विदाउट लॉस. यावेळेस बॅकफुटला गेलेत. बॅटचं एज लागले. दरम्यान रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय खूप वेगानं. वेगवान आउटफील्ड त्या दिशेने. स्लोप देखील आहे मैदानाला आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार 4 धावा. तीस धावा धावफलकावरती आहेत. मैदानावरती रन बनणं गरजेचं आहे. रन कशाही बनवत परंतु रन बनणं गरजेचं आहे. इथे रन येताना पाहायला मिळत आहे. 33 धावा धावफलकावरती. 33 विदाउट लॉस.
महेश आपण पाहतोय 4 बॉलमध्ये 11 धावा त्यांनी बनवल्यात, 13 बॉलमध्ये 20 धावा दशरथ यांनी बनवल्यात. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. चांगलं कोऑर्डिनेशन दोघांमध्ये, चांगला समन्वय पाहायला मिळाला आणि एक चांगली भागीदारी. क्रिकेटमध्ये भागीदारीला खूप महत्त्व आहे. मग तुम्ही 2 ओव्हरची मॅच खेळा, 5 ओव्हरची खेळा, 10 ओव्हरची खेळा, 20 ओव्हरची खेळा, 50 ओव्हरची खेळा, टेस्ट मॅच खेळा, परंतु पार्टनरशिप खूप महत्त्वाची क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेस देखील अलॉंग दी कार्पेट हा फटका चाललाय. वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर दरम्यान बॉल ट्रॅव्हल झालाय. दोनही क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या बॉलच्या दिशेने आले. 2 धाव्यांची प्राप्ती पुन्हा एकदा होईल आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 रन्स ऑन दी स्कोरकार्ड, 35 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आम्ही देवपेकर देवपे संघ 35 धावा बिनबाद 35 चांगली सुरुवात केली आहे. चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका ही विनंती आहे. ड्रिंक्स मैदानावरती आवश्यक आहे आणि संधी असेल डीजे मास्टरकडे. तो संपलाय आता. पहिल्या राऊंडची शेवटची मॅच मैदानावरती सुरू आहे. आम्ही देवपेकर देवपे आणि त्यांच्या विरोधामध्ये रायझिंग स्टार रावगाव. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. खूप वेळ मिळाला फलंदाजाला आणि हाफ ट्रॅकर बॉलला पनिश केलंय, पाठवलंय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. धावा मिळतील 6. इट्स मॅक्सिमम. स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषक षटकार 6 धावा. दशरथ यांच्या बॅटमधून षटकार आला आणि 6 धाब्याने धावफलक पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती. गोलंदाज आदेश. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. विकेटच्या बाहेर हा बॉल पिच झालाय, पॉपिंग क्रीजच्या बाहेर आणि त्या अनुषंगाने हा नो बॉल असेल. पुढचा बॉल नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. लागेल का एखादा मोठा हिट हे चित्र देखील पाहायचंय. फ्रीडच्या बॉलवरती फलंदाज 3 पद्धतीने बाद होऊ शकतो. त्याच्यामध्ये रनआउट आहे, बॉल हिटिंग द टॉईस, 2 वेळा जर बॅटने बॉल मारला तरी देखील बाद होऊ शकतात आणि तिसरं आहे ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड. अशा 3 नियमांच्या अंतर्गत बॅटरला बाद दिलं जाऊ शकतं. पुढचा बॉल पुन्हा एकदा वाईड बॉल आहे. फ्री हिट विल बी कंटिन्यू. फ्री हिट कंटिन्यू असेल. 43 धावा धावफलकावरती. ऑफ स्टंपच्या बाहेर शरीरापासून दूरला बॉलला ठेवायचा प्रयत्न करतायत गोलंदाज आदेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल हाफ व्हॉली होता. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय आणि बिलकुल सरळ बॉल निघालाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. धनुष्यातून जसा बाण निघतो ना तसा हा बॅट मधून निघालाय. हाफ व्हॉली बॉल, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह, मॅक्सिमम षटकार.
49 49 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील मिड विकेट क्षेत्रामध्ये हवेत उंच बॉल गेला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, चांगला झेल, आली आहे सफलता, विकेट. एकोणपन्नास धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिली विकेट आली आहे. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज थोडंसं त्वरित मैदानावरती चला, विनंती, जास्त विलंब आपण लावू नका. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49. नवीन बॅटर थोडंसं त्वरित मैदानावरती चला, विनंती. 49 धावा धावफलकावरती आहेत. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे गोलंदाजी करणारी टीम. 49 लॉस ऑफ द 1 विकेट. दिस इज अ सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. फुलर लेनचा बॉल अपील पंचांकडे जोरदार आहे, परंतु बॅटचा संपर्क आहे बॉल सोबत, हे पंच सांगतायत डॉट बॉल असेल. 49 लॉस ऑफ द 1 विकेट. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 87 सिक्सेस लागलेत आणि 100+ चौकार देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलेत. 49 लॉस ऑफ द 1 विकेट. 49 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस देखील हवेमध्ये उंच बॉल गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या दिशेने देखील पोहोचतील. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक फाईन लेग क्षेत्रामध्ये पोहोचले. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली आहे. 51 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही देवपेकर देवपे संघ. 51 लॉस ऑफ द 1 विकेट. एक्कावन्न धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 51 लॉस ऑफ द 1 विकेट. लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस 4th ओव्हर. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हवेमध्ये बॉल. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेलाय. आणखी एक सफलता, विकेट. 4 षटकांचा खेळ संपलाय. 51 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही देवपेकर देवपे संघ. एक्कावन्न धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला, स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, बॉलला रोखतील आणि तोपर्यंत मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. इथे सॉफ्ट डिसमिसल होऊ शकतं आणि फलंदाज धावबाद झालेत. विकेट. बावन्न धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. किंग 11 वडाची वाडी संघाचे संघनायक, आपल्याला विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबा. किंग 11 वडाची वाडी संघाचे संघनायक, आपल्याला विनंती, आपण या. चला, थोडीशी घाई करा, स्पीडअप करणं अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम खूप वेळ आपण घेत आहे. विनंती आहे, थोडीशी घाई करा.
52 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्पीडअप अपेक्षित आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. चला 52 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे गोलंदाज. चला चला सुजल आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहिलं वेस्ट साइडच्या वरती बॉल, नो बॉल पंचांनी घोषित केला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला मॅक्सिमम नो बॉल आणि इथे परवणी होती फुल टॉस, ठोकलाय सिक्सर. $59 लॉस ऑफ द 3 विकेट. 59 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला स्पीडअप अपेक्षित आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. एकोणसाठ धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटर महेश ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 60. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. साईड स्क्रीनच्या समोर जे उभे आहेत त्यांना देखील विनंती आपण बाजूला जा थोडस. आणि खेळाडू कक्षामध्ये शांतता राखा विनंती आहे. 60 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पूल केलाय आणि बॉल गोल झालाय डीप मिडविकेट सीमारेषच्या पलीकडे. मॅक्सिमम षटकार. सव्वीस धावा धावफलकावरती. 8 बॉल मध्ये 26 धावा या ठिकाणी बनवल्यात. महेश यांनी कमालीची बॅटिंग केली. 66 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 66 लॉस ऑफ द 3 विकेट. यावेळेस देखील हवेत उंच बॉल गेलाय, जास्ती दूर जाणार नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आलेत. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपण्याची संधी होती. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 68 68 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल शिल्लक आहेत 3.
यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, खूप वेगानं बॉल, बॉल लाईक अ बुलेट्स, धावा मिळतील 4, चौकार. 72 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10 बॉल मध्ये 32 धावांची खेळी केली महेश यांनी. माही मार रहा है, कमालीची बॅटिंग महेंद्र बाहुबलीच्या बॅटमधून. कप्तान चला सीना तान, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पुढचा बॉल गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, कमालीचा फटका आहे. माही मार रहा है, वन मोर विकेट महेंद्र बाहुबलीच्या बॅटमधून. षटकार. 78 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 बॉल मध्ये 38 धावांवरती महेश नाबाद आहेत. महेश सरलिंगे आपण पाहतोय, खूप कमालीची बॅटिंग त्याने केली आहे. 11 बॉल मध्ये 38 धावांवरती नाबाद आहे. शेवटचा बॉल. यावेळेस लिडिंग एज हवेमध्ये बॉल, विकेट किपर बॉलच्या खाली पोहोचतील. झेल टिपलाय, सफलता आली आहे महेशची, परंतु मॅच डिफायनिंग नॉक महेश यांचा पाहायला मिळालाय आणि टाळ्यांच्या गडगडाटामध्ये या ठिकाणी स्वागत केलं जाते महेश यांचं. 79 धावांचं लक्ष या ठिकाणी असेल. 79 इज द टार्गेट. रायझिंग स्टार रावगाव संघासमोर 79 धावांचं लक्ष आहे. चला फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. अमेय देवपेकर देवपे, त्याचबरोबर बॅटिंगसाठी ओपनिंग पेअर रेडी करा. सर रावगाव हाय स्कोरिंग मॅच आपण बघत आहोत. हाय स्कोरिंग वेन्यू आणि या मैदानावरती धावा होत आहेत. फक्त ॲज अ बॅटर तुमच्याकडे ते टेम्परामेंट हवं आणि संयम शेवटच्या चेंडूपर्यंत राखला तो संघ कर्णधार कप्तान चला सीनातान महेश सरलिंगेनं. पूर्वार्धात 78 धाव बनवल्या गेल्या. 79 धावेचं मोठं लक्ष. सलामीवीर लगेचच मैदानामध्ये पाठवा. जास्तीचा वेळ न घेताना फिल्डिंग आता लगेचच सेट करावी लागेल. आम्ही देवपेकर देवपेला 79 धावेचं लक्ष. चला फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. सूचनेकडे लक्ष असू द्या. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. 30 बॉल 79 धाब्याची आवश्यकता. ओपनिंग पेअर लगेचच पाठवा. राजस्थान रावगाव. मोठं टार्गेट पहिल्या फरीतील हा अंतिम सामना. यानंतरचं शेड्यूल किती ओव्हरचं आहे त्याची सूचना मॅनेजमेंट कमिटी आपल्यापर्यंत पोहोचवेलच, कारण ऑलरेडी आज थोडं डिले झालं. सो ड्यू टू दॅट कन्फर्मेशन वी विल हॅव सडनली कॉन्टॅक्ट टुवर्ड्स आवर मॅनेजमेंट कमिटी, स्पेशली टुवर्ड्स बंटी भोईर. एकोणऐंशी धावेची आवश्यकता. निर्णायक द्वितीय सत्राला सुरुवात. सलामीवीर लगेचच मैदानात पाठवा. रायझिंग स्टार रावगाव. अधिकचा वेळ आपल्याकडे नाही आहे. यानंतर होणाऱ्या मॅचेस 3-3 षटकांचे असतील. हे मॅनेजमेंट कमिटीची ऑफिशियली सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. 11:55 झालेले आहेत. 5वा सामना अजूनही सुरू आहे. ऑलरेडी 2-7 आज शेड्यूल आपलं डिले झालं आहे. सो वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला आपलं अपेक्षित सहकार्य. अंडर फ्लोरलॅट क्रिकेट आजची तिसरी रजनी. स्वागत आहे सर्वांचं. सुरेश जमदरे गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
उद्या सहभागी सर्व संघांना सूचना आहे, मॅच टाइमच्या 10 मिनिटं अगोदर आपण रिपोर्टिंग करायची. जर डिले तुम्ही कराल तर आज जशी बॉलची पेनल्टी डिक्लेअर केली जाईल, यदा कदाचित तुम्हाला देखील त्या पेनल्टीचा सामना करावा लागू शकतो. तर सर्व सहभागी संघांना सूचना आहे, आपण नियोजित वेळेच्या अगोदर उपस्थित होणं गरजेचं राहील. सामना सुरू, महत्वपूर्ण द्वितीय सत्र. गोलंदाजीसाठी सुरेश जमदारे तर सलामीसाठी सचिन आणि त्यांचे सोबत देतो नयन. गेम इज ऑन. निर्णायक सत्राला सुरुवात. दोन्ही टीमला सर्व उपस्थितांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. बॅकफुटवर आले, पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती प्रत्युत्तर दाखल. चढवलाय हल्ला, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, ऑन साइड रिजनला, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकारानं किंबहुना सांघिक धावाचा आणि वैयक्तिक धावाचाही शुभारंभ केलेला आहे नयननं. नयनच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात महत्वपूर्ण 4 धावा. टार्गेट मोठं सेट झालंय, सो पॉप अप प्ले इम्पॉर्टंट. रनचेस करत असताना रायझिंग स्टार रावगाव करता. ऑन साइडला टर्न केलाय, काव फेसला फिल्डर उपस्थित. वेल फील्ड, ऑल्सो वेल स्टॉप. मिळेल ते योग्य एक सिंगल धावा आणि या सिंगल धाव्याच्या सारणा धावसंख्या आपण बघत आहोत 5 ऑन बोर्ड, 5 धावा धावफलकावर. यानंतर फर्स्ट मॅच विनर किंग 11 वडाची अगेन्स्ट आणि त्याच्या अगेन्स्ट ऑन गोईंग मॅच मधील विनर असं बाटल असेल. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. फुल लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर खोदून काढण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. सुरेश जमदार यांच्याकडे अनुभव आहे, किंबहुना सातत्यानं फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून त्यांची ती रिस्पॉन्सिबिलिटी नेहमीच तुम्हाला पर मॅच मध्ये वाढलेली पाहायला मिळते. ड्राईव्ह केल्यासमोर कव्हर्स मधून बॉल काढलाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान, फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत बॉल घरंगळत निघून चाललाय. स्वीपर कव्हरला सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. कव्हर्सला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, चौकार. या चौकाराच्या साडना धावा संख्या 9, 9 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. नऊ धावा दाफलकरते पाहायला मिळत आहेत. 79चा पाठलाग सुरू आहे, थोडं स्पीडअप अपेक्षित. फुल टॉस हवं तसं टायमिंग नाही. मिड ऑफला फिल्डर आणि त्यानं पकडलाय झेल. याच बरोबर बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता मागणी केली ती DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची. DRS ची मागणी आता केलेली आहे. वेस्ट ऑफ हाईट साठी आता बीमरची मागणी केलेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. बीमर साठी तो रिव्ह्यू वापरात आणलेला आहे, पाहिला जाईल एक्झॅक्टली. बॉल डीप होतोय, फार डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. DRS समेत आता पहिला विकेट गमावलाय तो रायझिंग स्टार रावगावनं. फर्स्ट विकेट गोज डाऊन. सचिन बॅक टू द पवेलियन. धावसंख्या 9. पहिला धक्का नुकताच बसलाय. सचिन माघारी परतलेत. बॅटिंग साठी न्यू बॅटर परेश.
समोरच्या दिशेने या वेळेला केलं गेलं आक्रमण. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ ला फिल्डर, त्याचे प्रयत्न पुरे पडले. त्याच्या हाताला चटका देत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑफ ला क्लिअर करून सीमारेषा पार, चौकार. पाठलाग 79चा. 13 धावा बनवल्या गेल्या रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती. चांगलं मिडलिंग, चांगलं टायमिंग, स्पेशली हँड अँड कोऑर्डिनेशन दमदार होतं. 24 बॉल अजूनही 66 धावेची आवश्यकता. 66 मोर रिक्वायर्ड फॉर विक्ट्री इन रिमेनिंग 24 बॉल्स. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. आम्ही देवपेकर यानंतर होणारा मॅचेस 3-3 षटकाचे असतील आणि 3 षटकांसाठी एकाच एंडचा वापर केला जाईल. ही देखील मॅनेजमेंट कमिटीची सूचना आमच्या वतीनं पोहोचली, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. "24 balls and 66 required for victory." षटक दुसरं दशरथ अर्थातच बंटी गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अधिकचा वेळ घेत आहे आम्ही देवपेकर सूचनेकडे लक्ष सुद्धा. पहिला बॉल, आक्रमण समोरच्या दिशेनं, फिल्डर उपस्थित आणि पकडला गेला झेल. फलंदाज फेल, नयन माघारी परततोय. धक्का दुसरा. बॅटिंगसाठी पाहिलं तर आदेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आदेशला आता आदेश घेऊनच मैदानामध्ये दाखल व्हावं लागेल, कारण अधिकचे बॅटर सेट होण्यासाठी ही वेळ देखील नाही आहे. टार्गेट मोठं सेट झालेलं आहे. स्कोर सध्या आपण बघत आहोत 13-2 गड्यांच्या मोबदल्यात. 79चं टार्गेट चेस डाऊन करत असताना मैदानावरती नयन माघारी परत आहेत. दुसरा धक्का. ऑन साइडला टर्न केल्या बॉल, काउफेसला फिल्डर. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये थोडे फंबल झाले आणि तदनंतर बॉल त्यांच्या आवाक्याबाहेर, चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावासंख्या 17, 17 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 17 धावा दफलगर्दी पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौकारानं सुरुवात आदेशनं केलेली आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. महेश अँड ऑल टीम ऑलरेडी शेड्यूल डिले झालाय, लक्ष असू द्या. यानंतरचा प्रत्येक सामना 3 षटकांचा असेल. सतराला 2 विकेट. आदेश. आक्रमण समोरच्या दिशेनं, फटका लाजवाब आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ओव्हर द कॅमेरामॅन हेड, डाऊन द ग्राउंड, स्वीट साऊंड, सिक्सर. या षटकाराच्या साहाय्याने धावासंख्या 23-23, लॉस ऑफ 2 विकेट. 2 बॉलमध्ये 10 धावेचा शॉट कमी इम्पॉर्टंट राहिला आदेशचा. कमी गतीने टाकलेला बॉल ड्राईव्ह केल्यासमोर लो व फुल टॉस होता. फंबल पुन्हा एकदा. सेकंडचा कॉल मात्र नकार आलेला आहे. थ्रो चांगला दिला, ओव्हर थ्रो जरूर झाला, मात्र बॅकअप आलं सुरेश जमदार यांच्या वतीनं. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत 24. मॅच मध्ये समीकरण विजयासाठी अजूनही 55 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये बॉल बाकी आहेत 20 बॉल 55 धावा. ISPL मध्ये या धावा तर बनवल्या माझी मुंबईनं. कमी गतीने टाकलेला बॉल, प्री प्लॅनिंग आणि त्याचं एक्झिक्युशन झालं, सेट होतं आणि त्यामध्ये फसवलं परेशला. आणखीन एक विकेट. बॅटिंगसाठी पाहिलं तर मोहन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या सध्या आपण बघत आहोत फलकावरती एकूण अंकित झाली आहे ती सध्याच्या घडीला 24. 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. 19 चेंडू 55 धाब्याची आवश्यकता. बॅटिंगसाठी पाहिलं तर मोहन दाखल होत आहेत.
24 धावा दाफलकरवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत मोहन. स्टील 1 to go. स्टेप आउट झाले, फ्रंट लेग पुढे आणला, विकेटची संधी पुन्हा एकदा आणि त्या संधीचं सोनं. सातत्यानं गतीमध्ये परिवर्तन आणि परिवर्तन काळाची गरज ती ओळखली दशरथनं, त्याला मिळत आहे सुयश तिसरा. नवीन फलंदाज सुजल मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. 24 धावा दाफलकरवरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 55 धाव्याची आवश्यकता, 18 बॉल बाकी आहेत. रिक्वायर्ड रन रेट हळूहळू वाढू लागलाय. चांगला दबाव स्पेशली या मॅच मध्ये दशरथनं बनवलाय. 11 धावा खर्च झाल्या जरूर, मात्र महत्वाचे 3 विकेट टॉप ऑर्डरचे त्यानं कॅरी केलेले आहेत. 2118 चेंडू 55 धावा. गोलंदाजीसाठी पाहिलं तर फ्रंटलाईन गोलंदाज सुरेश जमदरे सेकंड स्पेलमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आज अधिकची थंडी आहे, थंडीचा कडाका आहे, मात्र या रजनी क्रीडा स्पर्धेची ओढ वेगळीच आहे, एक वेगळा क्रेज आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिष्ठित रजनी क्रीडा स्पर्धा अर्थात स्वर्गीय रुपेश दादा कंटे स्मृती चषक 2025 फर्स्ट एडिशन. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, इट इज वाईड. एक्स्ट्रा धाव मिळेल. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न तो फसलाय फलंदाज आदेश, ज्यानं चांगला स्टार्ट केलाय तो सध्या स्ट्रायकर एंडला. DRA ची मागणी आता फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून करण्यात आलेली आहे, सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. बॅट्समन ऑलरेडी शफल आहेत आणि बॉल ऑलरेडी इनलाईन आहे, सो थर्ड अंपायर कन्फर्मेशन कॉल, दॅट इज फार डिलिव्हरी डॉट बॉल. DRS आता या मॅच मध्ये कंटिन्यू यूज करता येईल. आम्ही देवपेकर देवपेला 25 ला विकेट्स 4 पडलेले आहेत. आदेश ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा खोलवर टप्पा, अगदी कॉइन सेट करावा विकेटवर आणि तदनंतर अकॉर्डिंग टू द लेंथ गोलंदाजी व्हावी. तसाच काहीसा प्रयोग गोलंदाज सुरेश यांचा. लागोपाठचे 2 डॉट, धावसंख्या स्थिर 25 धावा. ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर उपस्थित. फर्स्ट डे मध्ये फंबल, सेकंडचा कॉल, मात्र नकार देण्यात आलेला. एसटी रक्षकाचं बॅकअप देखील खराब आलं. काजल अप्रोच फ्रॉम विकेट किपर. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 26-26. सव्वीस धावा दाफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. ड्राइव्ह केला समोर कव्हर्स मध्ये, फिल्डर उपस्थित. बॉलचा वेग थोडा मंदावलाय. दुसरी धाव आणि ती देखील आता पूर्ण करण्यात आलेली आहे. 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 28. आतापर्यंत 28 धावा दाफलकावर. 51 धावेची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये. 14 बॉल बाकी आहेत. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर, त्याला बेधून बॉल मागे चाललाय. गॅप शॉट सिलेक्शन, चांगला स्क्वेअर ड्राइव्ह. बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये मात्र पायाच्या साहाय्याने चेंडू लाडवलाय. तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2च्या साहाय्याने धावसंख्या 30. 30 ऑन बोर्ड. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी आता आवश्यकता या मॅच मध्ये ती 49 49 धाब्याची. 13 चेंडू 49. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. एखादा 6 जर आला तर मॅच मध्ये संघर्ष केला जाईल. रायझिंग स्टार रावगाव कडून गोलंदाज तयार सुरेश. लाईन चांगली आहे. डॉट बॉल षटकाची झाले सांगता. षटकाची सांगता ऑलरेडी ओव्हर कम्प्लिटेशनचा सिग्नल आलेला आहे महेश, सो अधिकची अपील स्वीकारली जाणार नाही. 12 चेंडू 49. वेळ न दवडता
आता फिल्डिंग लगेच सेट करावे लागेल टीम आम्ही देवपेकर देवपेला. अदरवाईज अंतिम षटकात 2 प्लेयर तुम्हाला 30 या सर्कलच्या आत सेट करावे लागतील. किंग 11 वडाचीवाडी संघ यानंतरच्या सामन्यासाठी आपण स्वतःला सज्ज करायचंय. ए महेश, मॅच चालू करा महेश. बारा 49 जास्त वेळ घ्याल. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे तर अंतिम षटकात एक प्लेयर तुम्हाला इनफिल्ड मध्ये सेट करावा लागेल. बारा चेंडू 49 अधिकचा वेळ घ्या महेश, काही हरकत नाही. अंतिम षटकात तुम्ही 2 प्लेयर इनफिल्ड मध्ये ठेवू शकता, ती क्षमता तुमच्याकडे आहे कारण टार्गेट मोठं आहे. ऑन दी अप कव्हर्सला फटका, लाजवाब फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न, मात्र त्याच्या आवाक्याबाहेर बॉल सीमा पार, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. कडाक्याची थंडी फिर एक गरम चाय की पहले तो बनती है रोनी, आणि सध्या मॅनेजमेंट कमिटीनं चहा उपलब्ध करून दिला. थँक्यू सो मच फॉर दॅट. 11-45 इक्वेशन आहे. 11 चेंडू 45 धावा. प्रत्येक बॉलवरती चौकार हवाय, किंबहुना प्रत्येक बॉलवरती आक्रमण होताना पाहायला मिळेल. दहा चेंडू 43 धावा आहे समीकरण. बॅटची कडा होती व तसं टायमिंग झालं नाही. पायाच्या साहाय्याने चेंडू अडवला. कॅमेरा वर्क परफेक्ट बॉल कव्हर केला गेलेला आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावासंख्या किंबहुना स्थिर 36 आवश्यकता मॅच मध्ये बाकी आहेत. आता 9 चेंडू आणि रन सभेत 43, त्या ठिकाणी 43. लाईन इथे पुन्हा एकदा मिस केले. वन मोर डॉट बॉल. सेट बॅटर आदेशच्या अगेन्स्ट आता चांगली गोलंदाजी सध्या करत असताना गोलंदाज ओव्हर नंबर 4 मध्ये सूरज थंडीच्या शांत वातावरणात मात्र तलपलेला आहे. चेस करून कट करण्याचा प्रयत्न. लाईन इथे खराब, इट इज वाईड. एक अतिरिक्त धावसंख्या 37. 8 चेंडू आता 42 धावेची आवश्यकता. आठ बॉल 42 धावा आहे समीकरण. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. मिस टाइम फटका, झेलची संधी बनली आहे. कॉलिंग आले लॉंग ऑन वरून आणि चांगलं जजमेंट, वेल जज अँड इक्वली टेकन. वन मोर विकेट डाऊन. 5 वादरा.
37 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. कमी गतीने टाकलेला बॉल मिस टाइम फटका, मात्र गोलंदाज पोहोचू शकले नाही. एकदा अंतिम चेंडूवरती धावा संख्या 38. विजयासाठी आवश्यक त्या मॅच मध्ये आता 6 चेंडू 41 धाब्याची आवश्यकता. स्पीडअप अपेक्षित महेश ऑल टीम. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये टाकलेली आहेत. यानंतर 3 ओव्हरच्या मॅचेस वडाची वाडी संघाचे संघ कर्णधार उपस्थितीत एकाच एंडचा वापर केला जाईल. लक्ष द्या. 6 चेंडू 41. दर्शन जमदरे गोलंदाजीसाठी. सुरुवात डॉट बॉलला झालेले डीजे दर्शन जमदरेची. 5 बॉल 41 धावा हे समीकरण. मिस टाइम. झेलची संधी पुन्हा एकदा आणि हाताचा पिसारा फुलवत असताना पकडला गेला झेल. फलंदाज फेल. चार 41 ड्राईव्ह केला. कव्हर्स मध्ये एक सिंगल मिळेल. समीकरण आता 3 चेंडू 40. फक्त पराभवातील अंतर कमी केलं जाऊ शकतं. पहिल्या सत्रात फलंदाजी भरली महेश सरडेंगे, त्याचबरोबर दशरथची बंटीची, आणि पूर्णपणे पकड या मॅच मध्ये मजबूत केली आहे ती अमित देवपेनं. एक सिंगल मिळेल. मिड ऑफला कॉल होता लाऊडली, मात्र लॉंग ऑफचा फिल्डर बॅकअपसाठी पोहोचतायत. 2 चेंडू 39 धावा 40 बनल्या गेल्या. डॉट बॉल. सो फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड. 1 चेंडू आणि आता आवश्यकता 39 धावेची. शेवट गोड, शेवट दमदार. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना संपला, सामना जिंकला तो 38 धाव्याच्या फरकानं टीम अमित देवपेनं. मनपूरक अभिनंदन अमित देवपेकर.